परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. मागच्या क्लासमध्ये अश्रू पुसणारा देव हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मनुष्य जगात असतो तेव्हा वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करत असताना जीवनामध्ये आलेले चढ उतार या सर्व परिस्थितीवर विजय मिळवत असताना जे काही डोळ्यातून अश्रू पडतात आणि ते संपूर्ण अश्रू ज्यावेळेस देवाचे लोक देवाच्या राज्यात जातात तर परमेश्वर त्यांच्या डोळ्यातले सर्व प्रकारचे अश्रू पुसून टाकतो. तिथे रडणं नाही, तिथे दुःख नाही, तिथे क्लेश नाही, तर पहिल्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या असं आपण प्रगटीकरण अध्याय 21 आणि वचन 4 मध्ये आपण पाहिलेलं आहे. मग मानवाच्या जीवनामध्ये अश्रू कधी येतात, कधी रडतो, तर ज्यावेळेस कुटुंब चालवायचं असते, परिवार चालवायचं असते, त्यावेळेस सगळे मार्ग आपले बंद होतात. त्यावेळेस मनुष्य जिवंत देवाकडे रडून आक्रोश करून आपल्या उपजीविकेसाठी रडतो. कधी कधी मनुष्य जगात असताना जगातल्या काही गोष्टींची त्यांना गरज असते आणि त्या गोष्टी जर त्यांना मिळत नसेल तर परमेश्वरापासून त्यांना मिळावं म्हणून ते कळकळून रडून प्रार्थना करून जगातल्या काही महत्वाच्या गोष्टी ते मिळवून घेतात. कधी कधी जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या प्रकारची पीडा दुखणं येते आणि त्यावेळेस डॉक्टर खूप रक्कम सांगते आणि ते दुखणं बरं होत नाही. त्यावेळेस सुद्धा आपण रडून आक्रोश करून देवाकडे प्रार्थना करतो. तर मग हे सगळ्या प्रकारचे अश्रू जे आपण पृथ्वीवर गाळलेले आहेत ते सगळेच्या सगळे अश्रू प्रभू येशूने पाहिलेत आणि तो जेव्हा देवाचे लोक परमेश्वराच्या राज्यामध्ये येतात तेव्हा तो त्यांच्या डोळ्यातले अश्रू, दुःख, पीडा या सर्वच्या सर्व गोष्टी त्यांच्यापासून तो दूर करत असतो. आज आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 21 आणि वचन 3 कडे परत एकदा आपलं लक्ष आपण लावूया. तर वचन 3 मध्ये की मी राजासनातून आलेली देवाची वाणी ऐकली, मोठी वाणी ऐकली की देवाचा मंडप मनुष्याबरोबर आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करेल, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. मग वचन 4 की तो त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक नाही, रडणे नाही, कष्ट नाही, कारण पृथ्वीवरच्या पहिल्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. तर देव अश्रू पुसून टाकतो याचा आपण विचार मागच्या क्लासमध्ये केला. परंतु वचन 3 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करतो की तिथे देव आपल्या बरोबर आहे. म्हणून आजचा माझा विषय की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. जसा पृथ्वीवर देव आपल्या बरोबर आहे, जसं मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 28 आणि 18 ते 20 मध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा येशू आपल्या शिष्यांच्या जवळ येऊन काय म्हणाला की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काय मी तुम्हाला आज्ञा केल्या ते पाळायला त्यांना शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत, युगाच्या म्हणजे जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तर जगामध्ये असताना जो देव युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्या बरोबर आहे हे वचन देवाने दिलेलं आहे. परंतु या जगातून गेल्यानंतर जे लोक जिवंत, पवित्र आणि सत्य परमेश्वरावरती विश्वास ठेवतात
त्याच्या आज्ञेचं पालन करतात त्या लोकांना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेऊन जाईल तेव्हा तो स्वर्गात सुद्धा त्यांच्या बरोबर राहणार आहे. मग पृथ्वीवर असताना येशू काय म्हटला की तुम्ही जाऊन सुवार्ता सांगा, कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व प्रकारचा अधिकार मला आहे. म्हणजे स्वर्गातला अधिकार पण येशूकडे आहे आणि पृथ्वीवरचा अधिकार येशूकडे आहे. आणि तो अधिकार देऊन येशू म्हणतो की जेव्हा तुम्ही जाऊन सत्य सांगाल, त्यांना बप्तिस्मा द्याल, मी दिलेलं शिक्षण जेव्हा तुम्ही त्यांना शिकवाल, तेव्हा मी तुमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. म्हणजे देव या युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्या बरोबर आहे. मग या युगाची समाप्ती होणार का? तर त्याचं उत्तर आहे युगाची समाप्ती होणार. कारण जिथं प्रारंभ आहे तिथं शेवट पण आहे. कारण ज्या देवाने हे जग निर्माण केलेलं आहे, ज्या देवाने या जगात मानवाची निर्मिती केलेली आहे, एक दिवस हे आदाम आणि हवेपासून श्रापित झालेलं जग, आदाम आणि हवेपासून मृत्यूंशी समझोता करणारं जग आणि जगातल्या लोकांचा 21 महाभयंकर पिढांनी देव आकाश, पृथ्वी, समुद्र, झाड, वृक्ष, प्राणी यांचाही नाश करणार. त्यानंतर जे उरलेले आहेत जिभेच्या तलवारीतूनही त्यांचा नाश करणार. त्यानंतर जे उरलेले आहेत स्वर्गातून अग्नी पाठवूनही परमेश्वर त्यांचा नाश करणार. परंतु जे देवाचे निवडलेले लोक आहेत ते प्रगटी 21 आणि वचन 3 प्रमाणे परमेश्वर म्हणतो की पहा, देवाचा मंडप मनुष्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल आणि ते त्याचे लोक होतील आणि स्वतः देव त्यांच्या बरोबर राहील. म्हणजे आता परमेश्वर ज्या देवाला पाहण्याची आपण उत्कंठा बाळगतो, ज्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण उत्कंठा बाळगतो, ज्या देवाकडे जाण्यासाठी आपण इतके खटाटोप करतो, तो परमेश्वर आपल्या बरोबर राहणार. म्हणून स्तोत्र 42 आणि वचन 1, 2, 3 जर तुम्ही पाहाल तर हरिण जशी पाण्यासाठी तिचा जीव झुरतो तसा माझा जीव जिवंत देवासाठी झुरत आहे, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी कधी देवाच्या जवळ जाऊ, मी कधी देवाला पाहू आणि मला कधी देवाचं दर्शन होईल यासाठी माझा जीव झुरत आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो हरिण तुम्हाला जंगलातली पहा, तिचा जीव जसा पाण्यासाठी झुरतो. ज्यावेळेस तिला तहान लागते प्रियांनो, ती उंच आणि उंच झेपा घेत घेत जिथं तळ आहे, जिथं नदी आहे, जिथं वडा आहे, जिथं पाणी आहे, अशा ठिकाणी जाऊन ती पाण्यासाठी तिचा जीव झुरतो. तसा स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराकडे जाण्यासाठी, परमेश्वराला पाहण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी माझा जीव झुरत आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन होईल, देवाचे लोक देवाबरोबर जातील, 1000 वर्ष पृथ्वीवर राज्य करतील. नवी आकाश, नवी पृथ्वी ओ स्वर्गातून उतरलेली जे पवित्र नगरीमध्ये राहतील, त्या ठिकाणी स्वतः देव आपल्या बरोबर राहणार आहे, आपल्या बरोबर राहणार आहे. मग स्वर्गात देव आपल्या बरोबर राहणार आहे हे 100% सत्य. मग पृथ्वीवर देव आपल्या बरोबर नाही का? आहे ना. कारण मत्ती 28 आणि वचन 20 मध्ये तो बोलला ना की पहा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. म्हणजे आकाश, पृथ्वी, समुद्र, तारे या सर्वांची समाप्ती होईपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. तर या युगाच्या समाप्तीपर्यंत परमेश्वर आपल्या बरोबर आहे हे प्रगटीकरणामध्ये पण दिलेलं आहे, नवीन करारामध्ये पण दिलेलं आहे
आणि जुन्या करारामध्ये पण तेच अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून जुन्या करारातलं एक अभिवचन काढा बरं तुम्ही. यशाचा ग्रंथ अध्याय 41 आणि वचन 10 काय सांगते बघा. यशाचा ग्रंथ अध्याय 41 आणि वचन 10 सांगते, तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो आणि मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. पृथ्वीवर ज्यांनी जिवंत देवावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी परमेश्वराला आपलं जीवन समर्पण केलेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला देव म्हणतो की तुम्ही हा शब्द नाही वापरला. तू म्हणजे वैयक्तिक पर्सनली आणि प्रत्येक व्यक्तीला देव म्हणतो, तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. मग परमेश्वर जिवंत देव, पवित्र देव जर आपल्या बरोबर आहे, तो जर आपल्याला सावरणारा, शक्ती देणारा आहे, तर कोणाची अपेक्षा पकडण्यात काय अर्थ आहे का? कोणाची आशा पकडण्यात काय अर्थ आहे का? कोणीतरी आम्हाला मदत करावं याची आशा धरण्यात काय अर्थ आहे का? कारण परमेश्वर आम्हाला सांगतो की तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. बरोबर आहे. जिवंत देव आपल्या बरोबर आहे. एकदा एक सत्य घटना कुठेतरी घडलेली आहे. इकडे एक उंच पर्वत, तिकडे एक उंच पर्वत, आणि एका व्यक्तीने या पर्वतामध्ये असणाऱ्या झाडाला दोरी बांधली आणि तीच दोरी त्याने पलीकडल्या पर्वताला बांधली. आणि 1 किलोमीटरच्या जवळपास उंच दोन्ही प्रकारचे पर्वत होते. आणि इकडून तिकडे तो व्यक्ती सायकल घेऊन चाललेला होता. त्या दोरीवरून सायकल घेऊन चाललेला होता. आणि सगळं गाव, सगळे लोक पाहायला आले होते की 1-1 किलोमीटरचे दोन्ही प्रकारचे उंच पर्वत आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत हा सायकल चालवत आहे. आणि पडला तर काय? पडला तर याचं काय? कारण पर्वताला मोठमोठाले दगड आहे, मोठमोठाली दरी आहे, भीतीचं अतिशय वातावरण आहे. आणि हा व्यक्ती इकडून तिकडं कसा जात आहे आणि त्याने तो सायकल घेतल्याने चालला. प्रत्येक हजारो लोकांचा जीव मुठीमध्ये अडकला. आता कसं होईल, आता कसं होईल, आता कसं होईल. आणि त्याने सायकल काढले आणि हळूहळू तो सायकल घेऊन चालला. या टोकापासून त्या टोकापर्यंत जाईपर्यंत प्रत्येकाचा श्वास अडकलेला होता. आणि जेव्हा तो पलीकडे गेला तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि टाळ्यांचा गजर केला. त्यानंतर परत त्याने अनाउन्स केला की जसा मी इकडून तिकडे गेलो तसाच आता तिकडून मी इकडे येतो. माझ्या सायकलच्या पाठीमाग एक कॅरियर आहे, कॅरियर नाही का, आणि तिथे कोणीतरी व्यक्ती येऊन बसावं. माझ्या पाठीमागं कोणीतरी बसावं. कोणी बसायला येत असेल तर त्यांनी यावं. अरे बाप, बसायला यावं? कोणी यावं? कसं यावं? अनेकांना प्रश्न पडला. आणि तेवढ्यामध्ये 7 का 8 वर्षाचे एक पोरगं धावत गेलं आणि पाठीमागं जाऊन बसलं सायकलवर. आणि सगळे लोक ओरडत आहे, अरे तुला काय अक्कल आहे का? तुला काय कळते का? त्या लेकराला उतरव, पडलं तर काय? अशा प्रकारे त्या ठिकाणी ते बोलत होते, त्या ठिकाणी ते सांगत होते. आणि त्या व्यक्तीनं सायकल काढली.
ज्या त्या व्यक्तीचा जीव अडकला, जो तो व्यक्तीचं हृदय असं हातावर घेतल्यासारखं होईल. एकही व्यक्तीची पापणी हालत नव्हते, असं टकटक पाहत होते. आणि काही लोक म्हणत होते, जर चुकून जे पोरग वरून पडलं तर चला एखादी चादर तरी आपण आपल्या हातात घेऊ आणि त्याला धरू तरी, आपण वाचवू तरी. अशा प्रकारे प्रत्येकांचा गोंधळ उठला आणि त्या टोकाचे सायकल हळूहळू हळूहळू निघाले आणि इकडल्या टोकावर आले. आणि सगळे लोक धावत पळत त्या लेकराला घेण्यासाठी, त्याचा लाड करण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्या व्यक्तीला बोलण्यासाठी गेलं. आणि त्यावेळेस एक व्यक्तीने त्याला प्रश्न केला की बाळा, तू या सायकलच्या पाठीमागे जेव्हा बसला तेव्हा तुला खाली एवढी मोठी खोल दरी आहे, इतके उंच उंच या ठिकाणी दगड आहे आणि तुला भीती नाही वाटली का? तुला भीती नाही वाटली का? आणि त्यावेळेस त्या मुलाने उत्तर दिलं की मला भीती नाही वाटली, कारण मी खाली पण नाही पाहिलं, मी वरती पण नाही पाहिलं, कारण माझा बाप माझ्या बरोबर होता. माझ्या बापाच्या सायकलवरती मी बसलेलो होतो, माझा बाप माझ्या बरोबर होता आणि म्हणून मला कुठल्याही प्रकारची भीती नव्हती. प्रियांनो, तुमचा आणि माझा बाप जो स्वर्गातील पिता आहे, तो जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला भिण्याचे आणि घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचं कारण नाही. कारण यशा 41 आणि वचन 10 मध्ये त्याने शब्द दिला की तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने जिथं जिथं तू पडसेल तिथं तिथं मी तुला उचलतो. परमेश्वर आपल्या बरोबर आहे, याचा आनंद कधी विसरू नका. हे वचन कधी विसरू नका. प्रियांनो, हे वचन इथंच थांबलं नाही, तर पुढे पण एक वचन आम्हाला सांगते. चला, अनुवादाचं पुस्तक अध्याय 31 आणि वचन 6 काढा बरं. काय सांगते? अनुवाद अध्याय 31 आणि वचन 6 आम्हाला सांगते, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर आहे. तो तुला सोडून जाणार नाही आणि तो तुला टाकून जाणार नाही. मी तुला बायबल सांगते, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको. जे संकट आहेत, जे अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, ज्या परीक्षा आहेत, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. आपल्या बरोबर नीट आणि काळजीपूर्वक एक एक शब्द ऐका. आपल्या बरोबर चालणारा, आपल्या बरोबर चालणारा आपला देव परमेश्वर आहे. आणि तो म्हणतो की मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकून जाणार नाही. जन्म देणारी आई आपल्या बाळाला टाकून जाईल, जन्म देणारा बाप आपल्या लेकराला विसरून जाईल, परंतु परमेश्वर म्हणतो मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. परंतु हिम्मत धर, खंबीर हो. आलेल्या संकटाला, आलेल्या प्रत्येक परिस्थितीला पाहून घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर चालणारा परमेश्वर आहे. मी तुला सोडून देणार नाही आणि मी तुला टाकूनही देणार नाही. परमेश्वर प्रत्येक परिस्थितीत आपल्या बरोबर आणि आपल्या सोबत, आपल्या अवतीभोवती राहतो. 20 वर्षापूर्वी माझे वडील एका व्यक्तीच्या शेतामध्ये काम करायला गेलेत आणि त्यांना भेटण्यासाठी मी औरंगाबाद पासून हिंगणघाट मध्ये गेलो. आणि हिंगणघाटला मला समजलं की माझे वडील त्यांच्या मालकाच्या रानामध्ये आहेत. आणि मी माझ्या वडिलांना भेटायला रानात गेलो आणि तिथं माहिती पडलं की माझे वडीलच नाही.
इकडे तिकडे शोधलं आणि अंधार पडला. अंधार पडल्याच्या नंतर काय झालं की सगळे रात किडे बाहेर निघाले. वेगवेगळ्या प्रकारचा आवाज यायला लागला. तिथून शहर अतिशय लांब होतं. कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता. आणि जसं जसं रात्र होत गेले तसा माझा जीव घाबरायला लागला. भीतीच्या वातावरणात होतो. अचानक डोळ्यातून अश्रू पडायला लागले. काय करावं काय नाही करावं काही समजत नव्हतं. आणि पायदळ चालावं तर काय चालावं काय समजत नव्हतं. अशा परिस्थितीत डोळ्यातून अश्रू पडताना एकच प्रार्थना केली की देवा काहीतरी चमत्कार कर, काहीतरी अद्भुत चमत्कार कर. कारण तू तुझ्या वचनात म्हटलास की मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकून जाणार नाही. आज मी या ठिकाणी एकटा आहे. मी माझ्या वडिलांना शोधण्यासाठी आलो आणि माझे वडील मला सापडले नाही आणि मी एकटा आहे आणि वातावरण चांगलं नाही. भीतीचं वातावरण आहे, शत्रूचं वातावरण आहे, धोकादायक वातावरण आहे आणि एकटा या ठिकाणी मी सापडलेला आहे. मी काय करू देवा. असं रडत आक्रोश करत असताना लांबून एका गाडीचा लाईट मला दिसला आणि कोणीतरी येत आहे असं मला समजलं. आणि जशी जशी गाडी पुढे आले असा डायरेक्ट त्या गाडीच्या आडवा मी पडलो. आणि तो मुलगा घाबरला, जो गाडीवर होता घाबरला. आणि त्याला मी म्हटलं तू काही कर बाबा, मी इथे संकटात सापडलो, मला या गाडीत टाक आणि मला शहरात घेऊन चाल, कारण मी एकटा आहे. आणि तो म्हटला पटकन बसा. आणि पटकन त्यांच्या गाडीत बसलो. आणि बसल्याच्या नंतर तिथून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर त्याने मला एका शहरात सोडलं. आणि सोडल्याच्या नंतर म्हटला परत त्या रस्त्याने जाऊ नकोस, कारण तिथं कितीतरी मर्डर, कितीतरी त्या ठिकाणी हिंस, पशु, प्राणी, जंगली प्राणी, एकही व्यक्ती जगू शकत नाही. आणि मला पण इकडून इकडं जायचं होतं आणि माझ्याकडे वेळ नव्हता आणि म्हणून मी फास्ट मध्ये निघालो आणि तू मला भेटला. त्यावेळेस मी त्याला म्हटलं की तू एकटा नव्हता, तू इकडून तिकडं जात नव्हता, तर ज्या देवाची मी सेवा करतो, ज्या परमेश्वराची मी सेवा करतो, त्या देवाने तुला पाठवलं. तुझं इकडं काम नव्हतं, परंतु मला सोडण्यासाठी, मला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी देवाने तुला पाठवलं आणि देवानेच तुला माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. प्रियांनो, आज तशाच प्रकारचे संकट कधी तुमच्या जीवनात, कधी तुमच्या परिवारात येत असेल. बायबल सांगते आम्हाला, देवाचं वचन सांगते, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा मी तुझा देव परमेश्वर आहे. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. जो देव पृथ्वीवर आपल्या बरोबर आहे आणि ज्या देवाबरोबर या जगात आपण आहोत, तोच व्यक्ती स्वर्गामध्ये देवाबरोबर राहील आणि देव त्यांच्या बरोबर राहील. परत एक वचन तुम्हाला मदत करेल. यहोशुआ अध्याय 1 आणि वचन 9 काय सांगते बघा. यहोशुआ अध्याय 1 आणि वचन 9 आम्हाला काय सांगते. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. तू जाशील तिकडे. अनुवाद 31:6 मध्ये काय म्हटला, तुझ्या बरोबर चालणारा मी परमेश्वर आहे. यशया 41:10 मध्ये काय म्हटला, तुझ्या बरोबर राहणारा मी परमेश्वर आहे. आणि यहोशुआ 1:9 मध्ये तो काय म्हणतो, तू जिकडं जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर आहे. जिकडं जिकडं तू जाशील तिकडं तिकडं मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला आज्ञा केली आहे ना, हिम्मत धर, खंबीर हो, भिवू नकोस, काचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. तो तुला सोडणार नाही आणि तो तुला टाकणार नाही. हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. प्रियांनो, कधीतरी एक प्रसंग मानवाच्या जीवनात आगळा वेगळा येतो. जेव्हा जवळचे लोक आपल्यापासून दूर जातात तेव्हा आपल्याला वाटते की मी एकटाच आहे. जेव्हा आपले लोक
आपला विश्वासघात करतात त्यावेळेस आपल्याला वाटते की माझ्या जीवनात मी एकटाच आहे. कधी कधी जे काही आपल्या मनातल्या गोष्टी आपण आपल्या जवळच्यांना सांगतो आणि ते लोक ज्यावेळेस त्यांचा गैरफायदा घेऊन आपल्याला दुखावण्याचा प्रयत्न करतात, आपल्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात, आपलं मन चिंदामिंदा करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपल्याला वाटते की मी काय आहे, एकटाच आहे. प्रियांनो, 2025 वर्षापूर्वी 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा केली. तेव्हा त्याला सुखानं जेवता नाही आलं, सुखानं झोपता नाही आलं, सुखानं राहता नाही आलं. 24 तास लोक येशूच्या अवतीभोवती येत होते. कोणी बिमारी घेऊन येत होते, कोणी दुष्ट आत्मे घेऊन येत होते, कोणी त्यांच्या जीवनातल्या पीडा घेऊन येत होत्या आणि प्रभू येशूपासून आशीर्वाद घेत होते, आशीर्वाद घेत होते. परंतु ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडलं, धरलं, त्यावेळेस मात्र जे ते दाना फान पळाले. एवढंच नव्हे तर येशूच्या जवळचे शिष्य ते सुद्धा उठून पळाले. प्रभू येशूनं म्हटलं की बाबा मला धरून देण्यात येईल तेव्हा तुम्ही पळाल. तेव्हा पेत्र म्हणाला, प्रभू सगळे पळाले तर पळतील, परंतु मी तुला सोडणार नाही, मी तुझ्यापासून लांब जाणार नाही, तुझ्यासाठी मरायची वेळ आली तरी मी मरेल. असे शब्द ते पेत्राने सगळ्या शिष्यांच्या पुढे दिले. येशू काय म्हटला, कोंबडा आरवण्या येईपर्यंत तू मला 3 वेळेस नाकारशील. आणि शेवटी झाडू मारणारी एक दासीन त्या पेत्राला म्हणतो, अरे मी तर तुला येशू बरोबर पाहिलं. आईची शपथ मी त्याला ओळखत नाही असा बोललास. त्यानंतर थंडीच्या दिवसात काही लोक शेकोटी पेटवत होते आणि शेकत होते. याला वाटलं तिथं काहीतरी माहिती भेटल आणि तिथं तो गेला. तिथल्या एका जणाने म्हटलं, अरे आम्ही तर तुला येशू बरोबर पाहिलं. तेव्हा तो म्हटला की मी त्याला ओळखत नाही. आणि त्यानंतर एक व्यक्ती त्याला म्हणतो, अरे तू तर येशू बरोबर होता. आणि तो म्हणतो, आईची शपथ मी त्याला ओळखत नाही. आणि कोंबड्याने आरोळी मारलेली आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या सगळ्या भावांनी, सगळ्या बहिणींनी, जवळच्या शिष्यांनी, आशीर्वादित झालेल्या लोकांनी त्याला एकटं सोडलेलं आहे. परंतु तो म्हटला, माझा पिता माझ्या बरोबर आहे, म्हणून मी कधीच काय आहे, माझा पिता माझ्या बरोबर आहे आणि मी माझ्या पित्या बरोबर आहे. आज तुम्ही आणि मी या जगात असताना एकटेपणा वाटत असेल, एकटेपणाचं जीवन वाटत असेल, जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटते ना प्रियांनो, तेव्हाच तो संधी देवाने तुम्हाला दिले की बायबल उघडून देवाचं वचन वाचा. देव तुमच्या बरोबर आहे. जेव्हा जवळचे लोक आपल्याला सोडून जातात आणि आपल्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू पडते, तेव्हाच ती वेळ आहे रडून प्रार्थना करण्याचे, कारण स्वर्गामध्ये तेच अश्रू देव पुसून टाकेल. प्रत्येक परिस्थितीमध्ये देव आपल्या बरोबर आहे. कारण या ठिकाणी पात्मा नावाच्या बेटावर अतिशय दुःख, अतिशय पीडा सहन करणारा हा जो योहान आहे, ज्याला हे प्रगटीकरणाचं दर्शन झालं आणि तो म्हणतो की मी प्रगटी 21 आणि वचन 3 मध्ये मी स्वर्गातून आलेली मोठी वाणी ऐकली. आणि त्या वाणीमध्ये शब्द होता की परमेश्वराचा मंडप आपल्या लोकांबरोबर राहील, तो त्याच्या सोबत राहील, त्याचे लोक त्याच्या बरोबर राहील आणि देव त्याच्या सोबत राहील आणि तो त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकेल. त्यांच्या जीवनातले दुःख, पीडा, संकट, आजार सर्व पहिल्या गोष्टी तो काढून टाकेल. म्हणून प्रभूसाठी रडायची वेळ आली तर रडा, डोळ्यातून अश्रू पडत असेल तर पाडा, परंतु देवाच्या सोबत राहा. तुम्ही देवाच्या सोबत राहा म्हणजे देव तुमच्या सोबत राहील. तुम्ही देवाला वेळ द्या म्हणजे देव तुम्हाला वेळ देईल. जो देव यशया 41 आणि वचन 10 मध्ये म्हणतो, तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. जो देव अनुवाद 31
आणि वचन 6 मध्ये म्हणतो की मी तुझ्या बरोबर चालणारा परमेश्वर आहे, तू भिवू नकोस. जो देव योशुवा 1:9 मध्ये म्हणतो तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या बरोबर राहील. जो येशू मत्ते 28 आणि वचन 20 मध्ये म्हणतो की या पृथ्वीवर युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत राहील. आणि आता प्रगटीकरण 21 आणि वचन 3 सांगते की स्वर्गात सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे. स्वर्गात सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या दुःखाचे अश्रू मी पुसून टाकेल. तिथे रडणं नाही, तिथे दुःख नाही, तिथे कुठल्याही प्रकारची पीडा नाही. प्रत्येक गोष्ट होऊन गेलेल्या आहेत. तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक नवीन आणि नवीन गोष्ट परमेश्वर आपल्याला देणार आहे. स्वर्गाचे रस्ते कसे आहेत, स्वर्गामधलं त्या ठिकाणचे एक एक धातू कसा आहे ते पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या अभ्यासात मी तुम्हाला शिकवणारच आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आजच्या उपदेशातून एक महत्वाची गोष्ट तुम्ही शिकल्यात का, की देव पृथ्वीवर जसा आपल्या बरोबर आहे तसाच तो स्वर्गात सुद्धा आपल्या बरोबर राहील. परंतु आज आपण काळजीपूर्वक ऐका. परपंचाची चिंता, कुटुंबाची चिंता, परिवाराची चिंता, आजारपणाची चिंता, धनाचा लोभ, जगाचा मोहपाश यामुळे जर आम्ही देवाला सोडून या जगिक गोष्टीसाठी पुढं आणि पुढं जर पळत असेल तर आपण देवाचा नकार करत आहोत. आपण देवापेक्षा आपल्या गरजांना जास्त महत्व देत आहोत. आपण देवापेक्षा स्वतःच्या इच्छेला आपण सर्वात जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून पहिले देव करा प्रयाण. कधी कधी सैतान माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक करतो, वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक मारण्याचा तो प्रयत्न करतो. त्यावेळेस रात्रीच्या वेळेस झोप येत नाही, वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन, मानसिक ताणतणाव माझ्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस प्रियांनो, जो उपदेश मी तुम्हाला केलेला आहे त्याचा ऑडिओ मी कानापाशी लावतो आणि शांत डोकं ठेवतो आणि ते संदेश, ते वचन काळजीपूर्वक ऐकण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आणि वचन ऐकता ऐकता अचानक झोप येते आणि 30 ते 35 मिनिटाचा संदेश झाल्याच्या नंतर तो संदेश त्या ठिकाणी बंद होतो. त्यानंतर परत जाग आली, इकडले तिकडले विचार डोक्यामध्ये आले तर लगेच प्रार्थना करायला, देवाला धन्यवाद द्यायला, देवाची स्तुती करायला आणि देवाचा गौरव करायला प्रियांनो मी सुरुवात करत असतो. कारण मी माझा वेळ चिंतेमध्ये, विचारामध्ये, जगातल्या गोष्टीमध्ये नव्हे तर परमेश्वराच्या सानिध्यात ठेवतो. कारण रात्री जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो आणि तसा प्रभूचा दिवस येत असल्यामुळे प्रत्येक अवेळी सुवेळी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला प्रभूसाठी जागृत राहण्याची गरज आहे, प्रभूसाठी तत्पर आणि तयारीत राहण्याची गरज आहे. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, देव आपल्या बरोबर आहे, जिवंत देव आपल्या बरोबर आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही राहा, त्याच्यासोबत तुम्ही राहा. तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि तो तुम्हाला कधी टाकणार नाही. तर या दिवसामध्ये जिवंत देव जर आपल्या बरोबर आहे तर मी आणि माझं परिवार देवाच्या सोबत राहील, परमेश्वराच्या सोबत राहील. अशा प्रकारचा करार करत आपण देवाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करूया. चला आपले नेत्र बंद करू, प्रभूच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया, प्रार्थना करूया. सामर्थ्यवान पवित्र परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या गौरवशाली बाप्पा, मी मनापासून तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. आजचा दिवस तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास आणि तू म्हटलास की पहा मी तुमच्या बरोबर आहे. प्रभू, या जगात तू आमच्या बरोबर आहे, या जगातून गेल्यावरही तू आमच्या बरोबर आहेस. प्रभू, या अभिवचनाबद्दल आम्ही मनापासून देवा तुझी स्तुती करतो. प्रेमळ परमेश्वरा,
तुझा दास या नात्याने प्रार्थना करतो. हे प्रगटीकरणाचा अभ्यास आणि यामध्ये असणारं गहन रहस्य मी देवा तुझ्या हातात समर्पण करतो. गौरवशाली परमेश्वरा, सामर्थ्यवान परमेश्वरा, सर्व शक्तिमान परमेश्वरा, या संपूर्ण गरजा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्णत्वास होण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर, प्रभू तू मदत कर आणि परमेश्वरा तुझा गौरव आम्हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. प्रभू देवाप्पा, या बायबल अभ्यासात असणाऱ्या प्रत्येकावर तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद तू दे. त्याचप्रमाणे देवा, हा ऑडिओ आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रभू 160 ते 150 ग्रुपवर टाकत असताना त्यांनाही आशीर्वाद दे आणि युट्यूबच्या माध्यमातूनही परमेश्वरा तुझा गौरव आणि तुझी प्रशंसा कर. आम्ही या जगात असो नसो, परंतु तू प्रभू हे वचन दे बाप्पा सदा सर्वदा तुझ्या लेकरांसाठी स्थिर ठेव, आशीर्वादित ठेव आणि तुझ्या नावाचा गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, तुला मी धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन. एक छोटीशी साक्ष आहे. मागच्या दिवसामध्ये ज्या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना केली होती, त्यांचे 2 लेकरं आणि ती बहीण सापडण्यात आलेले आहेत. त्यांचा फोन लागला आणि काल त्यांनी फोनवरती माझ्याशी बोलले, आज पण बोललेले आहेत. तर तुम्ही सर्वांनी ज्या प्रार्थना केल्या, उपवास केल्या, त्याचं फळ देवानं दिलं. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे विशेष आभार मानत आहे. धन्यवाद. धन्यवाद.